भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला मस्त हेल्दी मक्याच्या पिठापासून तिखट पुरी. चला तर मग कशा बनवायच्या ते दाखवते. तर त्यासाठी लागणारे 1 वाटी घेतलेलं आहे मक्याचं पीठ, अर्धी वाटी घेऊ गव्हाचं पीठ, अर्धी वाटी घेऊ बेसन, आता घालू त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग, आता घालू चवीनुसार मीठ, 1 चमचा ठेचा घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा धना जिरा पावडर. आता घालू त्याच्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालायचा आहे. डायजेस्टला खूप चांगला आहे. आपण जे जेवण करतो ते पचनास मदत होते. आता घालू थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये आणि हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण भाकरीचं पीठ जसं मळतो त्याप्रमाणे हे मळायचं आहे. चिकटपणा ह्याला कमी असतो म्हणून थोडंसं अर्धी वाटी ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता हे मळून झालेलं आहे. असा गोळा घ्यायचं आणि त्याच्यावरती पांढरे तीळ जे असतात ते भुरभुरायचे आहेत आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. म्हणजे तीळ जे आहेत बरोबर त्या पोळीला लागतं. आणि आपण आता ही पोळी हलक्या हाताने लाटून घेऊ मोठी व्यवस्थित. जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, अशी मीडियम लाटायची आहे. जर नवशिकाऊ असेल तर त्यांच्यासाठी तर एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवले आणि कमी साहित्यामध्ये दाखवलेलं आहे. आता ह्या कट करून घेऊ. जसं लहान मोठी जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. तेलही गरम झालेले आहे. आता ह्यात दोन्ही बाजूनी छान असं तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि सकाळचा नाश्ता प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो, आज नाश्त्याला काय करायचा. तर ही रेसिपी ट्राय करायला हरकत नाही. कमी साहित्यामध्ये मी दाखवते आणि एकदम माझ्या हेल्दी रेसिपी असतात. आता ह्या भाजलेल्या पुऱ्या ज्या आहेत आपण आता काढून घेणार आहोत. एका डिशमध्ये काढून घेऊ. अशा सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. पटकन होतात. 10 ते 15 मिनटामध्ये आपली बनून तयार होते. फार असा वेळ लागत नाही आणि मस्त गरमागरम पुरी आणि दह्यासोबत तुम्ही आस्वाद घेऊ शकता याचा. आता ह्या तयार आहेत पुऱ्या. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.